दाब म्हणजे एकक क्षेत्रफळावर काम करणारं बल. म्हणजे एकंदर ह्याचा त्या ठिकाणी फॉर्म्युला जर बघितला तर दाब म्हणजे बल छेद क्षेत्रफळ. बल छेद क्षेत्रफळ म्हणजेच एफ बाय ए. एफ बाय ए म्हटल्यानंतर ह्याचं युनिट काय असेल तर एफचं युनिट आहे न्यूटन आणि एरियाचं याचा युनिट आहे मीटर स्क्वेअर. म्हणजे एकंदर प्रेशर दाबाचं जे काही युनिट आहे तर ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. अगदी डोक्यामध्ये पक्क ठेवायचं. फोर्सचं युनिट न्यूटन आणि प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा ह्याचं जे काही पुस्तकी व्याख्या आहे ती देखील समजून घेऊया. दाब म्हणजे एकक क्षेत्रफळावर कार्य करणारे बल होय. म्हणजेच एखाद्या वस्तूवर जर आपण फोर्स अप्लाय करत असू तर त्याच्या पर युनिट एरियावर जे काही त्या ठिकाणी फोर्स अप्लाय व्हायला आहे तर तो म्हणजेच त्या ठिकाणचा दाब म्हणजेच प्रेशर. या ठिकाणी पी म्हणजे प्रेशर, एफ म्हणजे त्या ठिकाणी फोर्स ज्याला बल म्हटलं जातं, जसं एसआय युनिट आहे न्यूटन आणि ए म्हणजे क्षेत्रफळ आणि याचं एसआय युनिट आहे मीटर स्क्वेअर. इथपर्यंत गोष्टी अगदी सोप्या येतात, तुम्हाला समजल्या देखील असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे वेगवेगळे एकक पाहिजे. तर याच्यामध्ये प्रेशरचे खूप सारे एकक आहेत. महत्वाचे एकक जर पाहिलं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर ज्याला एटीएम नावानं आपण ओळखतो. त्यानंतर पास्कल हे एक महत्वाचं त्याचं एसआय युनिट आहे. डाईन किंवा डाईन पर मीटर स्क्वेअर डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर हे जे काही आहे तर हे देखील प्रेशरचं एक युनिट आहे. टॉर हे देखील त्याचं एक युनिट आहे. म्हणजे एकंदर या ठिकाणी हे सगळे जे काही एकक आहेत ऍटमॉस्फिअर, एमएम ऑफ एच टॉर, त्यानंतर इंचेस ऑफ मर्क्युरी, त्यानंतर पाऊंड्स पर स्क्वेअर इंच ज्याला पीएसआय नावानं देखील ओळखलं जातं. शक्यतो आपल्याकडं हे एकक वापरल्या जात नाही आणि पास्कल हे आपल्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं एकक आहे मित्रांनो.